कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने जल्लोष लोककलेचा हा लोककलांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात 2 दिवस सुरू आहे। लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, त्यांनी त्या जपाव्यात अशी यामागची भावना असल्याचं प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी केले। बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने व रत्नागिरी शाखेच्या संयोजनाने नाट्य परिषद चिपळूणच्या सहकार्याने जल्लोष लोककला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। रंगभूमी परिषद लहान मुलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी काम करते। लोकसंस्कृती, बोलीभाषा जपणाऱ्या लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचं संवर्धन व्हावं यासाठी या महोत्सवासारखे उपक्रम आयोजित केले जात असल्याचं सांगण्यात आले। दिंडीने या लोककला महोत्सवाचा प्रारंभ झाला। यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजने, वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद शिंगटे, बालरंगभूमी शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष ओमकार रेड्डी आदी उपस्थित होते। या लोककला महोत्सवात सामूहिक व एकच अशा तब्बल 82 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। 2 दिवस हा लोककला महोत्सव चिपळूणमध्ये रंगतोय। आज शनिवारी या लोककला महोत्सवाची सांगता होणार आहे। या महोत्सवाला जिल्ह्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद लाभलाय। नाट्य परिषद शाखा चिपळूण, बालरंगभूमी परिषद रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत।